लेमन न्यूज की मैराथन मुहिम देखिए लगातार सिर्फ लेमन न्यूज पर। नमस्कार, आजचा मुद्दामध्ये आपलं स्वागत। आज दिवसभरात अनेक गोष्टी घडतायत, पण त्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती कॅम्पा कोलासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साकडं घातलं गेलेलं आहे। खरं तर कॅम्पा कोलाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो मंगळवारी झालेला आहे। मंगळवारी या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं आपला ठामपणा दाखवत एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कॅम्पा कोलावर 31 मे नंतर कारवाई केली जाईल। आता अनेक नेते मंडळी या कारवाईच्या मधल्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये सगळ्यात आधी आघाडीवर जर कोण असेल तर ते आहेत या विभागाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर, जे स्वतः गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत। दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये ज्यांनी आपली ताकद हळूहळू गोगलगाईसारखी वाढवण्याचा प्रयत्न केला शिवसेनेच्या साथीनं, ते भाजपाचे लोक। आज विनोद तावडे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे नेते मंडळी अजित पवारांना भेटली, तर राष्ट्रवादीची मंडळी ही मुख्यमंत्र्यांना भेटतायत। या सगळ्या गोष्टींचा जर आपण वेध घेण्याचा प्रयत्न केला तर ही या कॅम्पा कोलामधल्या निवासीपेक्षा किंवा कॅम्पा कोलातल्या रहिवाशांपेक्षा ही खऱ्या खुऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई आहे या राजकीय नेत्यांची। हे मुख्यमंत्र्यांना पुरतं कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळेच आजचा मुद्दामध्ये आज आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे अस्तित्वाची लढाई। अस्तित्वाची लढाई ही मुंबईमध्ये राष्ट्रवादीला करायची आहे आणि त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये देखील राष्ट्रवादीला करायची आहे, कारण या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य हे आपल्याला दिसतंय। मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेकडे आणि भाजपकडे, एकूणच महायुतीकडे आहे। तीच गोष्ट ठाण्याची। ठाण्यामधल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई करू नका असं थेट शरद पवारांनीच बोलून दाखवल्यानंतर काँग्रेसची गोची झाली आहे। या सगळ्या गोचीतून बाहेर पडण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटचा एक प्रस्ताव पुढे आला। मुख्यमंत्र्यांनी आपल्या कालच्या भेटीमध्ये ठाणेकरांना अनेक गोष्टी बोलून दाखवल्या, पण पृथ्वीराज चव्हाणांचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे कायदा आणि नियम याला बगल देऊन कुठलीही गोष्ट करायची नाही हे त्यांनी स्पष्ट ठरवलेलं आहे, कारण त्यांना त्यांचा अशोक चव्हाण करून घ्यायचा नाहीये। या सगळ्या गोष्टींमध्ये इथे एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे ठाण्यामध्ये आव्हाडांना राष्ट्रवादीचा चेहरा बनायचा आहे, आव्हाडांना राष्ट्रवादीचा आवाज बनायचा आहे, तर मुंबईमध्ये तो प्रयत्न सचिन अहिरांना करायचा आहे। मुंबईमधल्या गमती बघा कशा आहेत। राष्ट्रवादीचा मुंबईची जबाबदारी ही याच्या आधी सचिन अहिर यांच्याकडे होती, त्यानंतर ती नरेंद्र वर्मा यांच्याकडे दिली गेली। नरेंद्र वर्मा यांना विशेष कोणताही प्रभाव पाडता आलेला नाही। नरेंद्र वर्मा हे प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात। त्याचप्रमाणे नरेंद्र वर्मा अपयशी ठरल्यानंतर या मुंबईने राष्ट्रवादीची सूत्र संजय दिना पाटील यांच्याकडे दिली। संजय दिना पाटील हे मुंबईतले एकमेव खासदार आहेत। तरुण चेहरा, आकर्षक व्यक्तिमत्व, तरीही त्यांना छाप पाडता आलेली नाहीये। आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मुंबई म्हणजे सचिन अहिर असं एक समीकरण पवारांनी स्वतःही मानलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मानलेलं आहे। त्यामुळे कॅम्पा कोलामध्ये जर सचिन अहिर पराभूत झाले किंवा मुख्यमंत्र्यांनी कायद्याचा बडगा दाखवला, कायद्याची चौकट दाखवली, नियमांचा आधार दाखवला, तर सचिन अहिर हे आपल्या मतदारसंघामध्ये साफ अपयशी ठरतील असं एक चित्र बघायला मिळतंय। आणि याच सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन भाजप काहीशी आक्रमक झालेली आहे। त्यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटते। या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। एका बाजूला भाजप प्रयत्न करत आहे, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे स्वतः आमदार सचिन अहिर प्रयत्न करत आहेत। या सगळ्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी माझ्याबरोबर मान्यवरांचं जे पॅनल आहे त्यामध्ये अगदी जुने जाणते, मुंबई महानगरपालिका ते विधानसभा या सगळ्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवणारे आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचा आवाज निष्ठावंत शिपायाप्रमाणे लावून धरणारे हरीश रोगे आहेत। हरीश रोगे साहेब, आपलं आजचा मुद्दामध्ये स्वागत। माझ्याबरोबर दुसरे मान्यवर आहेत मुंबई भाजपचे प्रवक्ते आणि
भाजपमधला तरुण चेहरा योगेश वर्मा. योगेशजी, आपलं स्वागत आहे. तुम्हाला आज खूप तारेवरची कसरत करायची आहे, कारण मुंबईमध्ये सत्ता असताना तुम्ही जो काय घोळ घालून ठेवलेला आहे कॅम्पाकोलाच्या बाबतीत, आणि त्यानंतर आज तुमचे नेते राष्ट्रवादीला भेटतायत, एकूणच तुमची गोची होणार आहे. पण त्याचबरोबर सचिन अहिर हे स्वतःच्या अस्तित्वाची लढाई कशी लढतायत ते सांगण्यासाठी माझ्याबरोबर असणार आहेत राष्ट्रवादीचे एक बिनीचे शिलेदार, शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि सचिन अहिर यांचे मित्र, त्यांचे उत्तराधिकारी प्रसाद लाड माझ्याबरोबर असणार आहेत. ते अल्पावधीत आपल्या बरोबर संपर्कात येणार आहेत. पण मी सगळ्यात आधी प्रोटोकॉल प्रमाणे किंवा वयाच्या ज्येष्ठतेनुसार जाणार आहे हरीश रोगे साहेबांकडे. हरीश रोगे साहेब, काल सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला की 31 मे 2014 पर्यंत ही जी दिलेली मुदत आहे ही त्यांनी स्थगिती दिलेली आहे कारवाईला, पण त्यानंतर मात्र कारवाई केली जाणार आहे. हे कळल्यानंतरही आज राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना साकडं घालतायत, भाजपचे लोक जाऊन अजित पवारांना भेटतायत, स्वतः पृथ्वीराज चव्हाण नियमांना बगल द्यायला तयार नाही आहेत, कायदा मोडायला तयार नाही आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडतायत असं चित्र आहे. पृथ्वी बाबा कोंडीत सापडतील का? हरीश रोगे साहेब. राजेश, एक लक्षामध्ये घ्या, कोणाला याच्यामधून काय मायलेज घ्यायचं आहे, कोणाला काय राजकारण करायचं आहे, कोणाला काय हिरो बनायचं आहे, ते ज्याचं त्याने ठरवायचं आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की 27 फेब्रुवारी 2013ला सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की हे अनधिकृत बांधकाम आहे आणि याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. इथे काही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय नाही आहे किंवा केंद्र सरकारचा निर्णय नाही आहे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला कारवाई जवळ येऊ घातली त्यावेळेला अनेक लोकांनी अनेक पद्धतीने प्रयत्न केले. त्या विभागामधले लोकप्रतिनिधी असतात, त्यांना लोकांच्या समोर जायचं असतं, मतांचं राजकारण करायचं असतं, आणि त्यामुळे त्यांनी जर काही केलं तर ते काही चुकीचं आहे असं काही मी म्हणणार नाही आहे. त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याप्रमाणे त्या विभागामधले जे खासदार आहेत, मुरली देवरांचे चिरंजीव मिलिंद देवरा यांनी सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न केला, केंद्रामध्ये प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर अनेक दिवसांपासून सगळ्याच गोष्टींमधून आपल्याला राजकीय मायलेज कसं मिळेल, त्याचा राजकीय लाभ कसा मिळेल याचं कळलं नाही. नेहमीच गणित मांडणारे भारतीय जनता पक्षवाले हे मंडळीसुद्धा अनेक दिवसांपासून ही मोहीम चालवत होते. आता या महिन्याच्याच 11, 12, 13 तारखेला 3 दिवसामध्ये ह्या कॅम्पाकोलावरती ज्या वेळेला ॲक्च्युअल ॲक्शन सुरू झाली त्यावेळेला जे एक वातावरण मीडियामधून झालं, लोकांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल सहानुभूती होती, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्या लोकांच्याबद्दल सहानुभूती होती. आणि म्हणून त्याच्यामधून जो काही उद्रेक झाला, जे एक वातावरण निर्माण झालं, ते लक्षामध्ये घेता सुप्रीम कोर्टाने परत सांगितलं की तातडीने कारवाईच्या ऐवजी आम्ही काही वेळ देतो, त्या वेळामध्ये आपण आपली सोय करायची आहे. मी आपल्याला एक सांगेन की इथे मुख्यमंत्र्यावरती दबाव आणण्याचा प्रश्न कुठे येतो काय मला कळत नाही. शेवटी या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. आणि ज्या वेळेला आपण एखादा फ्लॅट विकत घेतो त्यावेळेला तो कशा प्रकारचा फ्लॅट आहे, त्याच्या बाबतीमधल्या ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुद्या बिल्डरने पूर्ण केल्या आहेत की नाही हे बघण्याची जबाबदारी माझी घेणाऱ्याची सुद्धा असते. आणि सगळ्यात मोठं जर पाप कोणाचं असेल याच्यामध्ये तर मुंबईची महानगरपालिका, ज्याच्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून, जवळजवळ 20 वर्षांपासून या मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता आहे, त्यांचा महापौर आहे, सगळं काय आहे. आणि एवढं, आणि त्याच भागामधले माझ्या कल्पनेप्रमाणे त्या भागामधले नगरसेवक जे आहेत ते सुद्धा यांच्याच पक्षाचे आहेत. आणि अशा प्रकारचं हे जे बांधकाम आहे ते काही एका दिवसामध्ये झालेलं नाही आहे, अनेक वर्ष त्याला लागलेली आहेत किंवा अनेक दिवस लागलेले असतील. आणि हे सरळ डोळ्यासमोर होत असताना ते होऊ दिलं, ती जबाबदारी जी आहे ती महानगरपालिका झटकू शकत नाही. याच्यामध्ये ब्युरोक्रेसी तर आहेच, नोकरशाही तर आहेच, परंतु आता नोकरशाहीच्या बरोबर त्यांच्यावरती अंकुश असणारी जी सत्ता आहे भारतीय जनता पक्ष, आता मला काय कळत नाहीये की पाप ह्यानी करायची
आणि त्याचं निवारण करण्यासाठी मार्ग आम्ही शोधायचा, मुख्यमंत्र्यांनी शोधायचा, हे काय मला पटत नाहीये. हे पटत नाहीये, हे हरीश रोगेंना पटत नाहीये. हरीश रोगेंनी विस्तृतपणे आपली बाजू मांडलेली आहे, त्यांच्या मुख्यमंत्र्यांची बाजू मांडलेली आहे. योगेशजी, आपण ऐकलं की हरीश रोगे काय म्हणतात, ते सरळ सांगतात की हे पाप तुमचं आहे. आता जे गेली 14 वर्ष महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार आहे आणि या सरकारमधल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी नगर विकास मंत्रालय आणि गृहनिर्माण हे स्वतःकडे ठेवलंय. पृथ्वीराज चव्हाण हेही त्याला अपवाद नाहीयेत. आणि पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसच्या लोकांकडे गृहनिर्माण असताना त्याचं गृहनिर्माण राज्यमंत्रीपद हे नेहमी राष्ट्रवादीकडे राहिलेलं आहे. मग ते सचिन अहिरच होते. म्हणजे सचिन अहिर रिपेअर बोर्डाचे सलग 11 वर्ष अध्यक्ष राहून त्यांनी एक वेगळा विक्रम केलेला आहे. असं जरी आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मग नेमकी चुकी महापालिकेची आहे की राज्य सरकारची आहे, ह्या वादात तर आपण जाणारच आहोत. पण ही अस्तित्वाची लढाई आहे मिलिंद देवरांच्या, ही अस्तित्वाची लढाई आहे सचिन अहिरांच्या, की ही अस्तित्वाची लढाई आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या? हे बघा, हा लढाई आहे महाराष्ट्राची अस्तित्वाचं. महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांच्या लढाईमध्ये महाराष्ट्र आता शटडाऊन झालेला आहे. एकही पॉलिसी, या पॉलिसीचा फायदा राष्ट्रवादी होणार म्हणून काँग्रेस करत नाही, या पॉलिसीचा फायदा काँग्रेसला होणार म्हणून राष्ट्रवादी करत नाही. यामध्ये या कॅम्पाकोलावाल्यांचं खच्चीकरण झालेलं आहे. जेव्हा हा कॅम्पाकोलाचा अनधिकृत निर्माण जे केला होता त्यावेळी मला असं वाटतं मेयर हे स्वतः मुरली देवडा होते. कॉर्पोरेशनमध्ये काँग्रेसचा राज्य होता आणि त्यांनी त्यावेळी त्याला रोखण्याचा काही प्रयत्न केलेला नाही. भारतीय जनता पार्टीचे लोक सतत या मुद्द्यामध्ये या लोकांवर कंटिन्यूज यांच्या संगती आहे आणि ते या लोकांना मदत करतात. ते या लोकांना मदत करतात, ते तुमचं राजकारण आहे. योगेश वर्मा, ते तुमचं राजकारण आहे. बघा, मला एक सांगा की जर समजा सचिन अहिर यांनी पुढाकार घेतलेला आहे, सचिन अहिर हे स्वतः गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचे बॉस आहेत. असं असताना बॉसलाच निशाणा करणं किंवा बॉसवरच टीका करणं हे आता सचिन अहिरांनी सुरू केले. त्यांनी काही इशारे दिले, अगदी 11, 12, 13ला ज्या वेळेला कारवाई झाली त्यावेळेला संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या वगैरे, अशा अनेक गोष्टी बोलून झाल्या. पण मुंबईमध्ये रोगे साहेब, तुम्ही स्वतः महापालिकेचं कामकाज जवळून पाहिले, 56,000 इमारती ज्या आहेत त्यामधला काही भाग अनधिकृत आहे. मी सगळ्या इमारती म्हणणार नाही, म्हणजे त्यांच्यावर अनधिकृततेचा ठपका बसलेला आहे. मग असं असताना जर कॅम्पाकोला वाचली किंवा कॅम्पाकोलावर कारवाई झाली नाही तर इतरांनाही तोच नियम लागेल आणि मग सचिन अहिर आणि राष्ट्रवादी मुंबईत सरस होईल. म्हणून हा सचिन अहिरांचा प्रयत्न आहे. योगेश वर्मा, नाही, हे बघा, सचिन अहिर कधीही त्यांच्या जे पॉलिटिकल कारकिर्दी जर आपण पाहिला तर तो कधी सफल असा कोणत्याही मुद्द्यामध्ये तो झालेला नाही. जे विधानसभा मधील जे चुनाव त्यांचा जे मतदारसंघ आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणाने मिल वर्कर्स रहतात. उन मिल वर्करों के लिए आज सबसे ज़्यादा इस मुंबई में जो परेशान वर्ग है वो मिल वर्कर्स का एक ऐसा वर्ग है जिनको आज आपने देखा उनका मतदारसंघ वर्ली, उसमें 5 स्टार बिल्डिंगें बन रही है, 5 स्टार कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आ गए सचिन अहिर जी के आने के बाद में. लेकिन वो मिल वर्कर जो इस मुंबई का मूल नागरिक था, उनका आज देखो परिस्थिति क्या है. उनके घर के बर्तन बिक गए, उनका घर बिक गया, आज वो रास्ते पर आकर के खड़े हैं. वो न्याय मांग रहे हैं इसी आवास मंत्री से. जो सचिन अहिर जो आवास मंत्री भी है इस महाराष्ट्र के, वो उनको न्याय नहीं दे पा रहे. आप देखो मुंबई के अंदर वो जिस मिनिस्ट्री के मिनिस्टर है एसआरए, आप देखिए 80% एसआरए रुके हुए हैं. दुनिया भर के वाद विवाद, कोई निर्णय साफ नहीं. और उसी का अगर अपने को एग्जाम्पल देखना है तो कैंपाकोला इन्हीं के मतदारसंघ में है. अगर सचिन अहिर चाहते थे तो शुरू से ही इस मुद्दे को कंट्रोल में करके और इनकी मदद कर सकते थे. बहुत सारे इसके अंदर रूल्स एंड रेगुलेशंस है. आज आपने देखा कि किस प्रकार से मुंब्रा के अंदर कितने बड़े पैमाने पर अनधिकृत जो निर्माण थे उसको जितेंद्र आव्हाड ने लड़ झगड़ के कुछ भी करके उसको रोक दिया. आप देखिए मुंबई की झोपड़पट्टी के अंदर आज 4-4 माला अनऑथराइज हो रहा है, उसको कोई रोक नहीं है. आपको आज कोई भी डीएमसी के पास इतना भाजपा शिवसेना के लोग और इतने पत्र लिखते हैं, इतना कुछ करते हैं, वो तोड़ने की हिम्मत नहीं है. पर मूल में इस मुंबई का मिडिल क्लास जो सबसे ज्यादा परेशान है, ये कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के झगड़े में, वो इस मुंबई का मिडिल क्लास है. आज कॅम्पाकोला के लोक भुगतना, जो मिडल क्लास, जो ज्या मध्यम वर्गाची तुम्ही गोष्ट करताय त्या मध्यम वर्गाचा दबाव हा अधिक असणार आहे की या मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या
नेत्या पुढाऱ्यांचा दबाव मुख्यमंत्र्यांवर, बघा मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातो. मुख्यमंत्री ते काहीच करत नाही. कुठलाही दबाव आणला तरी ते काहीच काम करणार नाही, हा सिद्ध झालेला आहे. परंतु जे भाजपचे लोक आहेत त्यांनी आपला प्रयत्न सोडलेला नाही. परंतु मला असं वाटतं या परिस्थितीमध्ये पण त्यांनी एक सुद्धा पत्र लिहून या कॅम्पा कोल्यावाल्यांची काहीच मदत केलेली नाही आहे. सचिन अहिर पण असं वाटतं ते इकडे तिकडे धावपळ करत आहे, परंतु रिअल फॅक्ट असा आहे ते पण इंटरेस्टेड नाही आहे या कॅम्पा इंटरेस्टेड कोल्याच्या. नाहीत. बिलकुल इंटरेस्टेड नाही हरीश रोगे आहे. साहेब, बघा आपल्याबरोबर प्रसाद लाड अल्पावधीतच या सगळ्या चर्चेमध्ये येणार आहेत, मग ते सचिन अहिरांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. पण मी तुम्हाला विचारतो की तुम्ही जे तुमच्या मुख्यमंत्र्यांना ओळखता, पाहता, काम करताना त्यांना तुम्ही बघितलंय, या सगळ्या दबावानंतर मुख्यमंत्री दबावाखाली येतील असं तुम्हाला वाटतंय? हा दबाव जो आहे, हा दबाव मी एकट्या सचिन अहिरांचा नाहीये, हा दबाव हा राष्ट्रवादीचा दबाव आहे, हा शरद पवारांचा दबाव आहे, हा दबाव जितेंद्र आव्हाडांचा आहे. ठाण्यामध्ये गेलं तर काल तिथे ज्या पद्धतीचे कापूरबावडी पुलाचं उद्घाटन झालं त्यावेळेला ज्या आत्मविश्वासाने मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेला त्यांनी तो दबाव झुगारून दिलाय असं दिसतंय. पण शरद पवारांचा दबाव असल्यानंतर एखादा मुख्यमंत्री कसा दबून जातो हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय. पृथ्वी बाबा दबतील असं तुम्हाला वाटतंय का? आता यांचं भाषण मी पहिल्या प्रथम ऐकलं आता, की याने सांगितलं की ते मुंबईचे जे गिरणी कामगार जे होते त्या गिरणी कामगारांची काय अवस्था झालेली आहे. आता हे काय याने काय नवीन सांगितलेलं नाही आणि यांना माहिती नसेल की 1995 सालामध्ये यांचं सरकार होतं आणि या गिरण्यांच्या जागेवरती मी तुमच्या मुद्द्याचं उत्तर देतो. पण हे मगाशी भाषण करत होते त्याचं सांगतो की आता मुंबई शहरामध्ये त्यांनी सांगितलं त्या गिरण्या, अहो त्या गिरण्या विकत कोणी घेतल्या? मनोहर जोशीनेच घेतली. कोहिनूर मिल, श्रीनिवास मिलच्या जागेवरती आपल्या देशातली सगळ्यात उंच बिल्डिंग लोढा तुमचे बिल्डर बांधणार आहेत, कळलं का? त्यामुळे असल्या गोष्टींची आता ह्याच्यामध्ये चर्चा करू नका, विषयाचं डायव्हर्शन करायचं नाही. तुम्ही आता सांगितलं की मुंबईमध्ये 4-4 माळ्याच्या झोपडपट्ट्या निर्माण होतात. अहो तुम्हाला कसं काय, मला काय कळत नाही, कसं तुम्ही सांगता लोकांच्या समोर? लोकांना का तुम्ही मूर्ख समजता का? अहो मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता तुमची आहे आणि मग या मुंबई शहरामध्ये जर अनधिकृत बांधकामं होत असतील आणि झोपडपट्ट्या 4-4 माळ्याच्या होत असतील तर ते पाप कोणाचं आहे ते तुम्ही शोधायचं. मुख्यमंत्री दबतील. एक गोष्ट आपल्याला सांगतो की 3 वर्ष झाली ज्या वेळेला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला तुम्हीच मंडळीने अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण केलेलं होतं की मुख्यमंत्री ते दिल्लीमध्ये वावरलेले आहेत, दिल्लीचं राजकारण त्यांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते रुळलेले नाहीत, लोकांना माहिती नाही आहे, तिथले प्रश्न त्यांना माहिती नाहीत. परंतु आता आपणच मंडळी म्हणता की या मुख्यमंत्र्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे, हे सर्टिफिकेट मी नाही देत, माध्यम देत. आणि एक आपल्याला सांगतो या मुख्यमंत्र्याने गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही दबावाच्या खाली कधीही राजकारण केलेलं नाही, कधीही निर्णय केलेला नाही. आणि कायदा जो आहे, कायद्याची जी चौकट आहे ती कायद्याची चौकट, आणि म्हणूनच ही मंडळी म्हणतात ना की ते काही करत नाही. त्यावेळेला तुमची खोटी कामं केली का मग ते काहीतरी करतील आणि नंतर मग तुम्ही ढोल वाजवायला तयार. ते एकच सांगतो आपल्याला की कुठल्याही प्रकारचा दबाव ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाबद्दल, मध्यमवर्गीयांच्या बद्दल, त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या बद्दल त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असेल, परंतु त्यांच्यावरती कोणीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते बळी पडणार नाही. आपल्या बरोबर आणखी एक सन्माननीय पाहुणे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. ते आहेत प्रसाद लाड, झोपडपट्टी आणि पुनर्विकास मंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. सचिन अहिरांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे मुंबईकर पाहतात. प्रसाद लाड, आपण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल, आजचा मुद्द्यामध्ये उपस्थिती दिल्याबद्दल आपल्याला सगळ्यात आधी आपलं स्वागत. आणि सचिन अहिरांवर दोन्ही बाजूंनी टीका होते. सचिन अहिरांनी मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र सुरू केलेलं आहे कॅम्पा कोलाच्या बाबतीमध्ये. कॅम्पा कोलातल्या रहिवाशांच्या अस्तित्वाची लढाई जी आहे त्यापेक्षा ही अस्तित्वाची लढाई तुमचे मित्र आणि नेते सचिन अहिरांच्या अस्तित्वाची आहे, असा एक विचार या चर्चेतून तुम्ही सहभागी होण्याच्या पूर्वी समोर आलेला आहे. सचिन अहिरांनी मिल कामगारांसाठी काही केलं नाही असं योगेश वर्मांनी तुम्ही यायच्या आधी म्हटलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता तुम्ही ऐकलं असेल हरीश रोगे असं म्हणाले मुख्यमंत्री दबावाला बळी पडणार नाहीत. सचिन अहिर
ही मुंबईतल्या राष्ट्रवादीची ओळख आहे आणि त्यांच्यासाठी राष्ट्रवादी एकत्र येईल आणि मुख्यमंत्र्यांवर दबाव आणेल अशी एक चर्चा आहे। आज मंत्रालयामध्ये दिवसभर या सगळ्या गोष्टी आणि घडामोडी घडत होत्या। सचिन अहिरांचा दबाव मुख्यमंत्र्यांना लागू पडेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला तुम्हाला पहिलं तर सांगायचं आहे की रोगे साहेब फार सिनियर नेते आहेत, त्यांचा आदर आम्ही करतो। आम्हाला मुख्यमंत्र्यांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही आणायचा हा राष्ट्रवादीचा वैयक्तिक प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एक स्वतंत्र पार्टी आहे। हा पक्षाचा घटक असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतः आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, लोकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार। कॅम्पाकोलाबद्दल विषय तुम्ही म्हणाल तर तो सचिन अहिर साहेबांचा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि सचिन अहिर साहेब करतायत एक आमदार म्हणून करतायत आणि ते राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद, एक आमचे मुंबईचे नेते म्हणून सचिन अहिरच्या मागे आम्ही डेफिनेटली त्यांच्या मागे ती लावणार। आणि गिरणी कामगारांच्या बाबतीत जे योगेशजींनी म्हटलं त्याच्यावरती माझा बिलकुल, मी तुम्हाला सांगतो, हे निर्दाद खोटं आहे। कारण सचिन अहिर साहेबांच्या प्रयत्नांमुळेच मुंबईतल्या गिरणी कामगारांना आज घरं मिळू शकली। 6,000 लोकांना आम्ही घरं देऊ शकलो आणि पुढे येणाऱ्या जवळजवळ 50,000 लोकांना अजून घरं देण्याचं काम MMRDAच्या माध्यमातून असेल हा किंवा झाला इतर एक भाग, माध्यमातून हा झाला असेल। एक भाग प्रसाद लाड। पण बघा की सचिन अहिर एक असं आहे बघा की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। काँग्रेसला नेहमी असं वाटतं, म्हणजे काँग्रेसच्या एकूणच रचनेबद्दल सांगतो की काँग्रेसच्या इतर सगळ्या राज्यांचे प्रमुख आणि मुंबईचा प्रमुख याला 10 जनपदवर एक वेगळं मान सन्मान आणि दिल्लीच्या दरबारामध्ये एक वेगळं वजन आहे। म्हणून मुरली देवरांसारखा नेता 22 वर्ष ज्या वेळेला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळेला त्यांचं एक वेगळं वजन दिल्लीमध्ये होतं। गुरुदास कामतांची तीच गत। एकूणच काय तर मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, ती आपल्या हातात राहावी म्हणून सगळ्या राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो। राष्ट्रवादीचा प्रयत्न देखील तसाच आहे आणि सचिन अहिर हे त्याचे नायक आहेत त्या प्रयत्नाचे, असं या सगळ्या गोष्टीतून आपल्या निदर्शनास येतंय। तुम्हाला असं वाटतंय की मुंबईसाठी तसं राजेशजी बिलकुल नाहीये। मला वाटतं की तुम्ही सचिन अहिरांवरती वैयक्तिक टीका करण्याचा प्रयत्न करतायत। वैयक्तिक बघा, वैयक्तिक टीका करण्याचा आहेत आणि हे 100% नेते आहेत आणि ते तुम्ही मान्यही करायला पाहिजे की सचिन अहिर हा मुंबईचा नेता आहे। कारण इतके वर्ष आमदार म्हणून, मंत्री म्हणून, या रिपेअर बोर्डाचा चेअरमन म्हणून त्यांनी संपूर्ण भरीव कामगिरी केली आहे। 8 वर्ष ते रिपेअर बोर्डाचे चेअरमन होते, त्या काळामध्येही त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करायचा प्रयत्न केला। आता हाऊसिंग मिनिस्टर म्हणून, MIDC मिनिस्टर म्हणून म्हणा किंवा समाज अगदी खरं आहे। तुम्ही मला नेमक्या प्रश्नाकडे घेऊन आलेलात, जे गृहनिर्माण मंत्री आहेत, म्हणजे गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत आणि ज्याला गृहनिर्माण राज्यमंत्री होण्याचा मुख्यमंत्र्यांकडे जे मंत्रालय आहे त्याला तो मान ज्याला मिळतो त्या मंत्र्याचं वजन एकूणच मंत्रिमंडळामध्ये असतं आणि प्रशासनामध्ये देखील असतं। असं असताना कॅम्पाकोला इतकी वर्ष लटकलं, हे पाप कोणाचं आहे? प्रसाद लाड। नाही, कॅम्पाकोला हे पाप ज्या बिल्डरनी बांधलं त्याचं पाप आहे। पण आमचं स्पष्ट राष्ट्रवादी म्हणून किंवा एक सभापती म्हणून माझं मत आहे की त्याचा भुर्दंड लोकांना का व्हावा? ज्या लोकांनी तिथे घरं घेतली त्यांची चूक काय आहे? आज आपण अनधिकृत बांधकामाला परवानग्या देतो आहोत, झोपडपट्ट्या अधिकृत करतो आहोत, तर इकडच्या लोकांना का न्याय द्यावा? त्यांच्यावरती अन्याय कशासाठी करावा? बरोबर आहे, त्यांच्यावर अन्याय करू नये। ऐका ना, त्यांच्यावर अन्याय करू नये म्हणून राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणतंय का? म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये, मुख्यमंत्र्यावरती दबाव आणण्याचा प्रश्न नाहीये। सर्वसामान्य राजेशजी, सर्वसामान्य नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन जर दबाव आणावा लागत असेल तर आम्ही सर्वतोपरी त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि मला असं वाटतं की आमचे महाराष्ट्राचे सर्व नेते त्याच्यासाठी सचिन भाऊंच्या मागे उभे राहतील आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। एक स्थानिक आमदार म्हणून सचिन भाऊ जे करतायत तो त्यांचा विषय अतिशय प्रामाणिकपणे तो प्रयत्न आहे, त्यांच्या मतदारांना न्याय देण्याचा तो प्रयत्न आहे। एक मुंबईचा नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या मागे उभं राहणारच आहे आणि आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो की आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे राहू। फक्त भाऊनी आम्हाला दिशा द्यावी, त्या दिशेच्या मागे आम्ही चालत राहू। आणि मुख्यमंत्री हे आमचे महाराष्ट्राचे नेते आहेत, मुख्यमंत्री हे आमचे कर्ते करविते आहेत, त्यामुळे आम्ही जर मुख्यमंत्र्यांकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार? बरोबर आहे, कारण मुख्यमंत्र्यांकडेच जाऊन आम्हाला न्याय मिळणार असेल आणि जर मुख्यमंत्री तो न्याय देणार असतील तर त्याच्यामध्ये एक सहकारी पक्ष म्हणून किंवा सरकारचा एक घटक म्हणून किंवा राज्यमंत्री म्हणून जर सचिन अहिर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटत असतील तर मला असं वाटत नाही की हा कुठल्या प्रकारचा दबाव आहे। हा लोकांसाठी न्याय मागण्याचा प्रश्न आहे आणि साहेब ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत। साहेब ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत। आता सगळेच साहेब एकदम कामाला लागलेत। प्रसाद लाड, मी तुमच्याकडे येणार आहे। योगेश वर्माजी, इथे बघा की ज्या पद्धतीत राष्ट्रवादीचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत आणि भाजपचे लोक राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटत आहेत, हा काय प्रकार आहे? हा प्रकार असा आहे
की मुख्यमंत्री काय करतील ते सर्वांना माहित आहे. ते सर्वांना माहिती आहे. त्यांना आज वेळ होती, सुप्रीम कोर्टनी वेळ दिलेली होती, कॅम्पाकोला वाचवायला तुम्ही काहीतरी पॉलिसी करा आणि माझ्याकडे आणा. ते मुदत संपली तरी त्याने काहीच केलेलं नाही. म्हणून कॅम्पाकोला म्हणून परत सुप्रीम कोर्टने त्यांच्यावर काही टीका केलेली आणि नंतर त्याने सांगितलं आता काय करायचं. मुख्यमंत्री काय करणार नाही, मिनिस्ट्री काय करणार नाही, त्याचे अधिकारी काय करणार नाही, मग जायचं तर कुठे जायचं. आज प्रश्न हे पडलेला आहे की कोणता विंडो महाराष्ट्रामध्ये जर आम लोकांना त्रास होत असेल तर कोणत्या विंडोला जायचं. राष्ट्रवादीकडे जायचं की काँग्रेसकडे जायचं. नाही, मुख्यमंत्री पण जे राष्ट्रवादीचे लोक आहेत ते हा बोला मला योगेशजीच्या प्रश्नावरती तेच सांगायचं आहे. त्याला तेच सांगायचं आहे की जर उपमुख्यमंत्र्यांकडे लोक जातात याचा अर्थ आमचे उपमुख्यमंत्री सक्षम आहेत, लोकांचं काम करण्यासाठी सक्षम आहेत, हा लोकांमध्ये मेसेज आहे. आणि आमचे उपमुख्यमंत्री हा प्रयत्न करतात की लोकांचं प्रामाणिकपणे काम व्हावं म्हणून. हरीश रोगे साहेब, प्रसाद लाड साहेब, तुम्ही थोडेसे उशिरा आलात त्यामुळे मी सुरुवातीला काय म्हटलं ते आपण ऐकलेलं नाहीत. संक्षिप्त स्वरूपात आपण त्यांना सांगूया. नाही आणि बरोबर सांगतो की सचिन अहिर जे आहे ते माझे जवळचे मित्र आहेत आणि आघाडी सरकारमध्ये कार्यक्षमतेने काम करणारे एक मंत्री आहेत आणि म्हणून त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांच्या बाजूने उभं राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे मी सुरुवातीला सांगितलं. त्यामुळे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची टीका वगैरे मी केलेली नाही. आपला जो जर गैरसमज झाला असेल तर तो आपण दूर करून घ्या. राहिला प्रश्न नाही मी तसं म्हटलंच नाही रोगे साहेब, मी तेच म्हटलं. तर या ठिकाणी राज्य ज्या वेळेला चालवायचं असतं त्यावेळेला कुठल्याही दबावाखाली राज्य चालवता येत. रोगे साहेब, मिलिंद देवराने केलं ते काय होतं? नाही, मिलिंद देवराने त्यांच्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला म्हणा किंवा आपले मतदारसंघातले जे लोक आहेत त्यांना त्यांच्या बाजूने उभा राहण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे आज सचिन अहिर करतात तेच मिलिंद देवराने. म्हणजे मला काय म्हणायचं म्हणजे नाही रोगे साहेब, म्हणजे ही अस्तित्वाची लढाईच आहे ना. देवरांचं अस्तित्व मिलिंद देवरांनी स्वतः टीका केली मुख्यमंत्रीवर. मिलिंद देवरांनी मुख्यमंत्रीवर टीका केली. पण ऐका ना तुम्ही, आता मी त्यांच्याशी बोलतो, आपण ज्यावेळेस बोलता तेव्हा मी ऐकत असतो. हा बोला रोगे साहेब बोला. तुम्ही काहीतरी मुद्दा सोडून बोला रोगे साहेब, तुम्ही मुद्दा आहे की सचिन अहिर असतील किंवा मिलिंद देवरा असतील, जर ते आपल्या मतदारसंघामधल्या लोकांच्या बाजूने उभं राहत असतील तर ते काही चूक आहे असं मी त्याच्यामध्ये समजत नाही. या ठिकाणी दबावाचा वगैरे काही प्रश्न येतच नाही. आता जे प्रसाद लाड म्हणाले की आमचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते लोकांचे प्रश्न अति जलद गतीने आणि वगैरे सोडवतात. मी प्रसाद लाडना सांगू इच्छितो, हे आघाडीचं सरकार आहे आणि आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री जो असतो तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, नेता असतो आणि त्याच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळे निर्णय करायचे असतात. आपल्याला एक मी प्रश्न विचारू इच्छितो प्रसाद लाडजी, बोलायला त्यानंतर तुम्ही बोला. या कॅम्पा पोलाच्या बाबतीमध्ये जर काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घ्यायचा झाला तर मग ठाण्यामध्ये ज्या काही अनधिकृत बिल्डिंग आहेत की आताच मगाशी तुम्ही म्हणालात की 53,000 का काहीतरी 56,000 बिल्डिंग या मुंबई शहरामध्ये आणि राज्यभरात 5.5 लाख, राज्यभरामध्ये 5.5 लाख या अनधिकृत बांधकाम आहेत. याच्या बाबतीमध्ये एकदा काय करायचं याचा निर्णय सुद्धा आपण आमचे मित्र पक्ष आहात आणि हे आमचे विरोधी पक्ष आहेत, ह्या सगळ्यांनी बसून एकदा त्याच्या बाबतीमध्ये काही तो निर्णय करा ना. पण मग तो का होत नाहीये रोगे साहेब? मला एक सांगा, एक गोष्ट सांगतो, भावनात्मक जेव्हा राज्य चालवायचं असतं त्यावेळेला भावनात्मक निर्णय घेऊन चालत नाही. त्या ठिकाणी कायद्यावरती कायद्याचे निकष, कायद्याची चौकट ही पाळूनच कळलं. आणि हा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. बरोबर. आपल्या देशाची सर्वोच्च जी न्याय व्यवस्था जी आहे तिने दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी काय करावं अशी आपली अपेक्षा आहे. अगदी खरंय, मुख्यमंत्र्यांनी काय करावं असं ज्या सगळ्यांना वाटतंय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवरही एक मोठी जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी असताना फक्त मुंबईच नाही तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या ज्याला आपण निमशहरी भाग जो म्हणतो त्या सगळ्या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम आणि त्याबद्दलची पॉलिसी ही यायला हवी. पण त्या ठिकाणी प्रत्येक स्थानिक पुढाऱ्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. पण आर्थिक राजधानीमध्ये जी लढाई आहे ती सचिन अहिर आणि एकूणच
म्हणजे सचिन अहिर एवढ्यासाठीच म्हणतो मी की मुंबईचा राष्ट्रवादीचा चेहरा म्हणजे सचिन अहिर हे आता समीकरण झालेलं आहे। या सगळ्या गोष्टींकडे मी येणार आहे, पण आता या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। मी अगदी अल्पावधीसाठी थांबणार आहे आणि त्यानंतर ही चर्चा अशीच पुढे राहणार आहे। रोगे साहेबांकडे काही मुद्दे आहेत ते आपण समजून घेणार आहोत। प्रसाद लाडांना काही बाजू लावून धरायची आहे, अहिरांची ती कशी लावून धरणार आहेत हे मी आपल्याला सांगणार आहे, पण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक। ऐसा घर आपने नहीं देखा होगा। संभाल के पोछा मारा अभी। आइए। ओ भाई साहब ये देखिए हॉल, ये देखिए चिल्ड्रंस रूम, देखिए कितना बड़ा है। आपके बच्चे खेलते खेलते थक जाएंगे। हो गया, मजे ले लिए। आइए। और ये है बेडरूम, इसकी खिड़की से तारे दिखते हैं, तारे। आपको क्या लगा प्रॉपर्टी डीलर हुआ? अरे आपको अपना घर दिखा रहा था। पर्ल्स इंफ्रास्ट्रक्चर। हम जानते हैं कि घर अरमान, उम्मीदों और सपनों का बना होता है, तभी तो हम घर बनाते हैं, जिंदगियां बनाते हैं। अक्षय बाथरूम कब धोगे? आज संडे है ना। मुंबई में सारे प्रोजेक्ट की खुलेआम खरीद फरोख्त। जुहू में दर्शन बिल्डर्स का प्रोजेक्ट बिका 3 बार। पिछले 8 साल में बदले 3 मालिक। तीसरा मालिक चौथे को बेचने की तैयारी में। चल आ रहा है सिर्फ लेमन न्यूज पर। आजचा मुद्द्यामध्ये आपण चर्चा करतोय ती अस्तित्वाची लढाई या विषयावर, आणि आपल्या बरोबर आहेत राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना विकास मंडळाचे अध्यक्ष प्रसाद लाड, त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे, भाजपचे प्रवक्ते योगेश्वर मादी। या सगळ्या लोकांबरोबर चर्चा करत असताना एक गोष्ट इथे स्पष्ट होते की कॅम्पा कोलातल्या रहिवाशांच्या अस्तित्वाची लढाई तर आहेच, पण या परिसरातल्या राजकारण्यांची आणि मुंबईतल्या काही पुढाऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे। ही लढाई नेमकी कशी आहे पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून। कॅम्पा कोला परळी परिसरातील उच्चभ्रूंची आलिशान कॉलनी, त्यातला काही भाग अनधिकृत, त्यामुळे त्यातले 96 रहिवाशी 2005 पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई लढतायत। या रहिवाशांचा मंगळवारी हिरमोड झाला, कारण सर्वोच्च न्यायालयानं 31 मे 2014 पर्यंतची आपली मुदत कायम ठेवली आहे। त्यामुळे महापालिका त्यानंतर या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करेल, मात्र या रहिवाशांना 1 जून पासून सुरू होणारा पावसाळा तरुण नेईल असे आडाखे बांधले जात आहेत, कारण पावसाळ्यात महापालिका कारवाई करत नाही। असं असलं तरी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर कॅम्पा कोलाचा मुद्दा हा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी लावून धरतायत। या त्यांच्या सगळ्या धावपळीमधून या रहिवाशांच्या कल्याणापेक्षा स्वतःचा पक्ष आणि स्वकल्याण अधिक महत्त्वाचं वाटतंय। त्यामुळे सचिन अहिर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ठाम निर्णयानंतरही मुख्यमंत्र्यांची भेट घेणं पसंत केलंय। त्याआधी अहिरांनी आपल्या शैलीमध्ये इशाऱ्यांचं शस्त्रही चालवून झालेलं आहे। पुरताच हा विषय आता दुर्दैवाने न राहता ह्याच्यात कुठेतरी निर्णायक व्हायला पाहिजे। आज सर्व पक्षीय लोक देखील आज एकत्रित येण्याचा प्रयत्न या असोसिएशनच्या लोकांच्या पुढाकाराने ते करण्याचा प्रयत्न करतायत, आणि अपेक्षा अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सोक्षमोक्ष आज या विषयाचं करणं गरजेचं आहे, कारण आज कित्येक दिवसपासून लीगल ओपिनियनच्या नावाखाली आपण एका प्रकारे लोकांना दिशाभूल करतोय का किंवा लोकांना फक्त सात्वधन करतोय का, हा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून ती भूमिका होता कामा नये, यासाठीच आज कुठेतरी अंतिम निर्णय घेण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे। त्यांना जे काही न्याय आणि विधीने जे ओपिनियन द्यायला पाहिजे ते होत नाहीये, पण मला असं वाटतं स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाने हे त्वरित मागून घेण्याची गरज आहे आणि त्याला अंतिम निर्णयाच्या दृष्टिकोनातून आणण्याचा प्रयत्न केला।
कॅम्पा कोला वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास मुंबईत राष्ट्रवादीची बल्लेबल्ले होऊ शकते. शहरात सुमारे 56,000 इमारती नियम आणि कायद्यांना ठेंगा दाखवत उभ्या आहेत. अहिर आणि राष्ट्रवादींच्या दबावाखाली मुख्यमंत्री आल्यास घड्याळाची टिकटिक निवडणुकीपूर्वी वाढू शकते. मुंबईमध्ये 10 वर्षात सचिन अहिर सोडून राष्ट्रवादीचा एकही नेता प्रभाव पाडू शकलेला नाहीये. अहिरांनंतर नरेंद्र वर्मा आणि संजय पाटील या दोघांकडे मुंबईची सूत्र सोपवण्यात आली. पण पवारांच्या मनात आणि मुंबईकरांच्या नजरेत भरतो तो अहिरांचा जलवा. त्यामुळेच कॅम्पा कोलातील रहिवाशांपेक्षा अहिरांना मुंबईतल्या राष्ट्रवादीतलं स्वतःचं घर कायम ठेवायचे. हीच गोष्ट एव्हाना कॅम्पा कोलातील रहिवाशांच्या देखील लक्षात आले आणि ते आपला आक्रोश व्यक्त करताना म्हणतायत, किसी से कुछ नहीं कहना, मैं बोल बोल के थक गई, मैं न्याय मांग मांग के थक गई, मुझे अब किसी से कुछ नहीं कहना है. हमारा तमाशा बना के रखा हुआ है ये पूरे भारत देश ने. मुझे आज बस यही कहना है, मुझे बहुत शर्म है कि मैं एक भारतीय नागरिक हूँ. बस क्यों ये भारत हमारे लिए कुछ कर नहीं सकता? हमारी गलती क्या है, हमें बताइए ना, हमारी गलती क्या है इसमें? अगर गलती है, अगर हमने कुछ गुनाह किया है तो आप हमें सजा दीजिए, पर हमारी जिंदगी नहीं ले सकते आप. मुझे बस यही कहना है. मुंबईत युतीचा प्रभाव आहे, झोपडपट्ट्यांमध्ये काँग्रेसचा पंजा आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीपूर्वी आपल्या अंगची सर्वती आक्रमकता दाखवून पृथ्वीबाबांना सतावणारा माणूस हा पवारांचा लाडका ठरू शकतो. हे सूत्र ओळखून अहिर कामाला लागलेत. त्यात त्यांच्या गोडबोलेपणाचा निभाव लागणार की पृथ्वीबाबांचा कायद्यात आणि नियमात बसणारा कडवटपणाच सरस ठरणार हे अल्पावधीतच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लेमन न्यूज, मुंबई. आता आपण पाहिलं की कशा स्वरूपामध्ये एकूणच या रिपोर्टमधून आपण पाहिलं की सचिन अहिर म्हणजे मुंबईची राष्ट्रवादी आणि मुंबईची राष्ट्रवादी म्हणजे सचिन अहिर. कारण याच्या व्यतिरिक्त ज्या दोन नेत्यांकडे जबाबदारी सोपवली ते एव्हाना रस्त्यावर उतरायला हवे होते. खरं तर नरेंद्र वर्मांची कार्यकाळ पूर्ण झालाय. संजय दिना पाटील यांनी ज्या पद्धतीमध्ये या सगळ्या प्रकरणात स्वतःला झोकून द्यायला हवं होतं ते करू शकलेले नाहीयेत आणि त्यामुळे कांदिवलीमधले कांदिवली किंवा दैसर बोरिवली परिसरातले गोपाळ शेट्टी असू द्या ते तिथे पोहोचतायत. मंगलप्रभात लोढा यांचा त्या विकासक म्हणून त्याच्यावर डोळा आहे अशी विरोधकांची चर्चा आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी राष्ट्रवादीसाठी हा गड या निमित्तानं आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सचिन अहिर करतायत आणि याच सगळ्या गोष्टी ज्या वेळेला लक्षात येत आहेत त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण हे कुठल्याही दडपणाखाली जायला तयार नाहीयेत. योगेशजी, तुम्हाला असं वाटतंय का की सचिन अहिर यांचा कॅम्पा कोलाच्या निमित्ताने हा पंगा मुख्यमंत्री हा एजेंडा है? ये तो एजेंडा है ही उनका. इसमें मैं आपको फिर एक बार बताना चाहता हूं कि कैंपा कोला का विषय उनके मतदार संघ में है जी, कि कैंपा कोला को न्याय नहीं दे पा रहे. सचिन अहिर साहब के ही मतदार संघ में सबसे बड़ा इशू पुलिस हाउसिंग का है. बड़ी संख्या में सचिन अहिर जी के क्षेत्र में और पुलिस के हाउसिंग के कर्मचारी उसका कन्विंस किया, उसका रीडेवलपमेंट की मांग कर रहे हैं, जिसके लिए सरकार ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, पर उसके ऊपर आज तक कुछ नहीं हुआ. बड़ी संख्या में वहां पर बीडीडी चाल है. बीडीडी चाल का मुद्दा भी उसी तरह से इन्होंने लटका के रखा हुआ है. मुझे ऐसा लगता है ये 100% एक अपयशी ऐसे वहां के क्षेत्र के विधायक है. आवास मंत्री रहते हुए कोई भी आवास की पॉलिसी इस मुंबई के लिए, इस शहरों के लिए, इस महाराष्ट्र के शहरों के लिए कुछ भी क्लियर नहीं है. आप देखिए चारों ओर एसआरए की जितनी लेकिन भी उसके योजनाएं बावजूद भी मनपा में आप लोगों की सत्ता होने के बावजूद आप सचिन अहिर को एक्सपोज नहीं कर पाए ना योगेश जी. नहीं, ये तो सबसे बड़ा दुख है. नहीं, बिल्कुल हमारा काम चल रहा है. हम लोग इतने संघर्ष कर रहे हैं इनके खिलाफ. आप देखिए वर्ली में सुनील राणे लगातार उनके खिलाफ लड़ रहे हैं. बोरीवली के हमारे आमदार गोपाल शेट्टी लगातार इनकी योजनाओं के खिलाफ लड़ रहे हैं. वो मुंबई के लोगों के लिए लड़ रहे हैं. मुंबई के कॉरपोरेशन में भारतीय जनता पार्टी शिवसेना की भले ही बहुमत है, पर यहाँ के जितने भी अधिकारी हैं उनकी नियुक्ति राज्य सरकार करती है. आप देखेंगे या तो जो भी मुंबई का जो भी कमिश्नर होता है या तो वो पूर्व सचिव होता है मुख्यमंत्री का या उसके बाद सचिव बनता है मुख्यमंत्री का. ये राज्य सरकार नियुक्ति करती है. जब भारतीय जनता पार्टी शिवसेना के लोग बड़े पैमाने पर आंदोलन करते हैं, उस आंदोलन को ये लोग साथ नहीं देते. ये लोग किसी भी तरह से मुंबई में भारतीय जनता पार्टी शिवसेना का प्रभाव को कम करने के लिए काम करते हैं. आम जनता के लिए कुछ भी काम नहीं करते. आप देखिए बड़े पैमाने पर इतने हजारों की संख्या में अनधिकृत निर्माण इन 8-9 सालों में आप देखिए मुंबई उसके पास अगर मोटे मोटे तौर पर देखा जाए तर सचिन अहिर हे
फक्त राज्यमंत्री आहेत जर आपण पाहिलं तर, त्या विभागाचे आमदार आहेत. त्यांनी रिपेअर बोर्डाचं अध्यक्षपद भूषवलंय वगैरे वगैरे, सगळं खरं आहे. पवारांचे लाडके आहेत हे मात्र इथे आपण दुर्लक्षून चालणार नाहीये. आजही मुंबईतला निर्णय हे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राष्ट्रवादीच्या संदर्भातला निर्णय हे सचिन अहिरांना विचारल्याशिवाय घेत नाहीत, ही माझी विश्वसनीय माहिती आहे. मग या सगळ्याची जी काय गरज आहे ही पवारांसारख्या एवढ्या बलदंड नेत्याला का पडते? प्रसाद लाड अशी जी काय जादू आहे सचिन अहिरांकडे, जी काय आहे बघा, एवढ्या समस्या आहेत त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जात नाहीये, पण कॅम्पा कोलासाठी ते मुख्यमंत्र्यांबरोबर पंगा घ्यायला तयार आहेत. अध्यक्ष कोणी असला तरी मुंबईचा प्रश्न मात्र सचिन अहिरच सोडवणार. हे जो काय सचिन अहिरांचा सचिन अहिर गोड बोले असा प्रकार आहे, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. आणि त्याच सगळ्या जादूमध्ये ते कॅम्पा कोलाचे रहिवासी अडकले. मला राजेश पहिलं तर दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. एक तर मगाशी रोगे साहेबांनी जे सांगितलं ते मला पुण्यता मान्य आहे, कारण मुख्यमंत्री आमचे नेते आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच आम्ही हा प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे रोगे साहेबांचा जर कुठला गैरसमज झाला असेल तर तो पहिला तो दूर करायचा आहे. बरोबर. दुसरं, योगेशजींनी जे सांगितलं की आम्ही राणेंच्या माध्यमातून सचिन अहिरना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. राणे किती वेळा अपयशी ठरले हे योगेशजींना माहिती आहे. 3 वेळा मला वाटतं राणेंना. नाही, पण अपयशी ठरलं म्हणजे झुंज द्यायची नाही असं नाहीये ना. पण अपयशी ठरलं म्हणजे झुंज द्यायची नाही देण्याचा प्रश्नच नाही ना. आज सचिन अहिर जे ते आरोप करतायत, सचिन अहिर अपयशी ठरले. सचिन अहिर जर अपयशी ठरले असते तर ते 3 वेळा आमदारच झाले नसते. बरोबर आहे. लोकांचे प्रश्न आहेत, शासनही समजतं, लोकही समजतात. बीटीटी चाळीचा मुद्दा असेल, पोलीस हाऊसिंग कॉलनीचा विषय असेल, हा विषय संपूर्णतः मुख्यमंत्री आणि सरकारचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सचिन अहिर गृहराज्यमंत्री, गृहनिर्माण राज्यमंत्री असताना त्यांना स्वतःला किती बंधनं आहेत आणि त्यांना कशा प्रकारे काम करावं लागतं हेही तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण ही बंधनं प्रसादजी, ही बंधनं जी आहेत ही कायद्याच्या चौकटीत काम करावं लागल्यामुळे आहेत की बघा, पृथ्वीराज चव्हाण हे सगळ्या गोष्टी नियमांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीत करू इच्छित आहेत आणि त्यामुळेच ही सगळी बंधनं आहेत. राजेशजी बीटीटी चाळीचा मुद्दा आणि पोलीस कॉलनी पोलीस कॉलनी आणि बीटीटी चाळीचा मुद्दा हा कायद्याच्या बंधनातलाच विषय आहे. आज विषय काय आहे की तुम्ही टार्गेटली सचिन अहिर मुंबईचा लीडर का झाला आणि कसा झाला याच्यावरती तुम्ही टार्गेट करतात. माझं अस्तित्वाच्या लढाईसाठी मी म्हणतोय, संजय पाटील किंवा नरेंद्र वर्मानी का आले नाहीत, सचिन अहिर का लीडर झाले, याच्यावर जो तुम्ही दबाव आणताय त्या तुमच्या बोलण्यावरती, त्याच्यासाठी मला उत्तर द्यायचं आहे की 7 वर्ष सचिन अहिर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, आमदार होते, रिपेअर बोर्डाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसला प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे आज येणारा प्रत्येक नेता हा त्यांचा फॉलोअर आहे. आज आम्हीही त्यांचे फॉलोअर आहोत आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सचिन अहिर ही मुंबईतलं जे तुम्ही इक्वेशन म्हणताय हे तेवढंच खरं आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिन अहिर मुंबईमध्ये चालवतायत आणि कॅम्पा कोलाचा जो विषय आहे हा त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी चालवणं मला कुठल्याही प्रकारे गैर वाटत नाही. मतदारांसाठी जर ते न्याय हक्कासाठी भांडत असतील मला बिलकुल गैर वाटत नाही. मी हरीश रोगे साहेब एखाद्या विधानसभा क्षेत्रामध्ये हरीश रोगे साहेब एखाद्या विधानसभा क्षेत्रामध्ये जो आमदार असतो तो जर देशभर गाजलेल्या एखाद्या मुद्द्यावर अपयशी ठरला तर त्या आमदाराचं काय होऊ शकतं? तुम्ही सगळी सत्ता, संघटना आणि चळवळ जवळून पाहिली आहे म्हणून तुम्हाला विचारतो. आणि विशेषत्वाने जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या गोष्टीच्या विरोधात निर्णय दिलाय तरीही देशभरातून एक मुद्दा गाजतोय. तो मुद्दा ज्या विधानसभा क्षेत्रात येतो तिथे जर अपयश आलं तर तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचं काय होऊ शकतं? मी आपल्याला राजेशजी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी त्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून सचिन अहिर त्या लोकांच्या पाठीमागे उभं राहणार. नाही बरोबर, ते राहिलेत ना, त्याचं कौतुक करायला हवं. पण मला रोगे साहेब मला विचार त्यांना राजकीय फटका बसू शकतो का कुठलाही? मी अहिर असंच नाही म्हणत आहे. जर समजा उद्या धारावीचा प्रश्न असेल आणि तो जर चिघळला, तो जर तिथल्या नागरिकांच्या विरोधात गेला तर धारावीतल्या आमदाराला त्याचा दणका बसू शकतो का? तुम्ही आता पहिला प्रथम मी माझा मुद्दा पूर्ण करू द्या. तुम्ही जे आहे ते इश्यूज जे आहेत ते मिक्स करतात. धारावी जो आहे आणि आता वरळी वगैरे 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 तारे तोडले, कळलं का नाही? कुठला मुद्दा कुठे आपण मांडावा हे पण कळलं पाहिजे त्या ठिकाणी. तुम्ही सांगा चला.
मी एक ज्येष्ठतेनुसार सांगतो, तुम्ही सांगा. धारावी मुद्दा वेगळा आहे, त्या ठिकाणी BIT चाईचा मुद्दा वेगळा आहे, पोलिसांच्या त्या कॉलनीचा मुद्दे वेगळे आहेत. या ठिकाणी चर्चेचा प्रश्न नाहीये. या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की तिथे कॅम्पा कोलामध्ये राहणारी जी मंडळी आहे त्यांच्याबद्दल 100% आम्हाला सहानुभूती आहे. परंतु एक गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे की त्या ठिकाणी जे बांधकाम झालेलं आहे ते अनधिकृत आहे आणि अशा प्रकारचं अनधिकृत मगाशीच आपण सांगितलं की साहेब, पण मला एक सांगा, काँग्रेसने, शिवसेनेने, भाजपने, राष्ट्रवादीने अनेक अनधिकृत झोपडपट्ट्यांसाठी आपापले झेंडे लावून तिथे SRAच्या योजना राबवल्याच ना. एक SRA परत आणखी तुम्ही त्याच्यामध्ये गल्लत करताय. SRA हा आणखी एक वेगळा मुद्दा आहे, आणखी एक वेगळा मुद्दा आहे. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की मध्ये ठाण्यामध्ये जी प्रकरणं गाजली तशाच प्रकारचा हा एक प्रकारचा मुद्दा आहे. आणि तुम्हीच म्हणता की मुंबई शहरामध्ये जवळजवळ 56,000 अनधिकृत बांधकाम आहेत. जर या ठिकाणी कळलं का नाही, या ठिकाणी जर निर्णय शासनाने घेतला की या ठिकाणी यांना संरक्षण द्यायचं, मग त्या 56,000 ज्या अनधिकृत बांधकाम आहेत त्यांचं तुम्ही काय करणार? आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय होण्याची गरज आहे. आणि तो धोरणात्मक निर्णय जर व्हायचा असेल तर याच्यामध्ये कोणी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न न करता खरोखरच तात्विक दृष्ट्या न्यायाच्या दृष्टीने त्याचा विचार करून याची चर्चा जी आहे ती विधानसभेमध्ये व्हायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मग सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल ह्या सगळ्यांनी एक मत करून जर या बाबतीमध्ये काही निर्णय केला तरच तो निर्णय होऊ शकतो. या ठिकाणी जर उद्या मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय केला की कॅम्पा कॉलेजच्या लोकांना संरक्षण द्यायचं, मग उद्या दुसऱ्या दिवसापासून आपल्या चर्चा सुरू होतील की मुंबई शहरामध्ये आणखी 56,000 जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं मगाशी, आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिल्याबरोबर मग ह्याला का नको, ह्याला का नको, ह्याला का नको, एक यादी वाढत जाते. सांगायचा मुद्दा हा आहे की हा धोरणात्मक निर्णय आणि कायदेशीर पातळीवरती कायद्याची चौकट पाळून, आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे तो कुठल्या खालच्या कोर्टाने दिलेला निर्णय आहे अशातला भाग नाहीये. आणि म्हणून भावनेच्या भरामध्ये या बाबतीमध्ये निर्णय न करता तो कायद्याच्या कसोटीवरती व्हायला पाहिजे. आणि मगाशी जो प्रश्न आपण विचारलात की सचिन अय्यरना धक्का बसेल का, हे जर अपेक्षित झाले तर लोकांच्या बाजूने उभं राहणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी सचिन अहिर उभे राहिले, त्याने ते दबाव मुख्यमंत्र्यावरती वगैरे आणलाय. हा जो शोध लावलाय तो माध्यमाने लावला असेल, आपण मंडळीने लावला असेल, विरोधी पक्षांनी लावला असेल, हा विरोधी पक्षाने लावला. योगेशजी, आणि मी स्पष्ट तुम्ही लावलाय की कुठल्याही प्रकारच्या दबावाला मुख्यमंत्री बळी पडणार नाही. कायद्याच्या चौकटीमध्ये तुमचा मुद्दा पोहोचला. देखिए हरीश जी और हमारे प्रसाद लाड जी, इनके मुद्दे को अगर आप समझेंगे, इन्होंने तो क्लियर कट कह दिया है कि वो तो अनऑथराइज कंस्ट्रक्शन है और उसके ऊपर हम कोई कार्रवाई नहीं करेंगे. इसका मतलब ये स्पोक्स पर्सन है, इनका सुन के तो मुझे लग रहा है कि कैंपा कॉलो वालों को इस समय न्याय नहीं मिलेगा. प्रसाद जी का कहना वो तो मात्र राज्य मंत्री है, तो उससे कुछ नहीं हो सकता. मतलब कैसे दोनों दुकान बंद, आम जनता किसके पास जाए? एक ने बोला भाई मेरे पास तो वो माल ही नहीं है, दूसरा बोलता है ये दुकान ही नहीं है. तो जब आम जनता को कहां जाना चाहिए? जब सुप्रीम कोर्ट ने ये कहा अपने, एक मिनट प्लीज प्रसाद जी एक विषय प्लीज. अभी मैं आपको, सुप्रीम कोर्ट ने जब अपना अब की बार जो उसने जो वर्डिक्ट दिया उसमें उसने कहा कि अनऑथराइज ये एक विषय है, लेकिन ये भी समझना चाहिए कि वो जो लोग अंदर रह रहे हैं उनकी कोई गलती नहीं है. तो आप उसके अंदर कोई एक पॉलिसी बना करके जल्दी से जल्दी हमारे बीच लेकर आओ. ये मुद्दा आज 6 महीने से चल रहा है, एक साल से चल रहा है. एक बात सुनिए योगेश जी, आप मुझे बताइए कि ठीक है चलो आपने पॉलिसी की बात की, आपस में लड़ते रहेंगे. नहीं बिल्कुल आप कुछ, अभी मैं जाऊंगा प्रसाद लाड जी के पास. प्रसाद लाड, मला एक सांगा की गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून, ऐका ना, मला एक तुम्हाला प्रश्न, गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून सचिन अहिर यांची कारकीर्द तुम्हाला कशी वाटते? याचं कारण मी तुम्हाला एवढ्यासाठी विचारतोय, जुन्या इमारती, त्याप्रमाणे त्या इमारतींची दुरुस्ती आणि पुनर्रचना, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रदीर्घ वेळ काम करण्याची संधी ही केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी सचिन अहिरांना दिली. मुंबईचा कामगार वस्तीतला इलाका, मुंबईचा एकूणच मिल कामगार, त्याच्या घराच्या समस्या ह्या त्यांना चांगल्या माहिती आहेत एक कामगार नेता म्हणून. आणि ज्या वेळेला मुंबईसारख्या शहराला गृहनिर्माणाचं एक धोरण असायला हवं, त्यावेळेला सचिन अहिर यांच्या कामगिरीकडे बघताना
एक त्यांचा समर्थक म्हणून तुम्हाला कसं वाटतं? हा प्रश्न मी इतर पाहुण्यांनाही विचारणार आहे, कारण सचिन अहिर यांनी खूप मोठा वेळ या सगळ्या गृहनिर्माणाच्या विषयावर काम केलंय. म्हणून सगळ्यात आधी मी तुम्हाला विचारतो, त्यांची कामगिरी तुम्हाला कशी वाटते? आणि जर त्यांची कामगिरी चांगली असेल तर कॅम्पा कोलाकडे त्यांचं दुर्लक्ष का झालं? नाही, मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की सचिन अहिरनी सभापती म्हणून जे काम केलं किंवा गृहनिर्माण राज्य म्हणून मंत्री म्हणून जे काम केलं हे अतिशय उल्लेखनीय काम आहे. मागच्या 3-4 वर्षात जर तुम्ही बघितलं असेल तर विधानसभेमध्ये जेव्हा जेव्हा हाऊसिंगचे प्रश्न येतात त्या टायमाला सचिन अहिरनी त्या हाऊसिंग प्रश्नाला उत्तरं दिली आहेत. धोरणात्मक निर्णय असतील, धोरणं असतील, याच्यामध्ये सचिन अहिरांनी पुढाकार घेतलेला आहे. मुंबईचा विषय असेल, गिरणी कामगारांचा विषय असेल, एक गिरणी कामगारांचा नेता म्हणून, कारण राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ते अध्यक्ष होते, बरोबर, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याही विषयाची जाण आहे. स्वतः एक मिलमध्ये ते काम करत होते, त्यामुळे त्याला त्या मिल कामगारांच्या विषयाची जाण आहे. त्यामुळे गिरणी कामगाराला इकडच्या गावामध्ये त्याच्या जमिनीवर त्याचं घर मिळालं पाहिजे ही भूमिका सचिन अहिरांनी मांडली. त्याच्यामुळेच त्याचा पाठपुरावा झाला. आणि मला वाटतं हा विषय आज म्हणजे माननीय मुख्यमंत्री आता पृथ्वीराज चव्हाण आहेत त्याच्या आधीपासूनचा विषय आहे, विलासराव मुख्यमंत्री होते तेव्हापासूनचा विषय आहे. आणि त्याचा पाठपुरावा सचिन अहिरनी आमदार असताना देखील केला, एक कामगार नेता म्हणूनही केला आणि एक मंत्री म्हणूनही केला. आता राहिला प्रश्न रिपेअर बोर्डाचा, जुन्या इमारतींचा. जुन्या इमारतींमध्ये मला स्वतःला माहिती आहे, एक सभापती म्हणून त्यांच्या हाताखाली काम करत असताना सचिन अहिर जेवढा वेळ मुंबईतल्या लोकांना किंवा या तुटक्या चाळीतल्या इमारतीच्या लोकांना म्हणा किंवा 33/5 मधील म्हाळा वसाहतीतल्या लोकांना म्हणा किंवा झोपडपट्टीच्या लोकांना जे दिवसभर वेळ देतात, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, अधिकाऱ्यांच्या बैठका लावतात, एवढा वेळ मला वाटत नाही दुसरा कुठलाही मंत्री या गृहनिर्माण खात्यासाठी आणि मुंबईसाठी देऊ शकतो. आणि म्हणूनच ते मुंबईचे नेते आहेत. आज एक सर्वसामान्य मुलगा, सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य बाई ज्या वेळेला स्वतःला अडचण निर्माण होते त्या टायमाला ती छोट्यातला छोटा प्रश्न देखील घेऊन ती सचिन अहिरच्या बंगल्यावरती जाते आणि सचिन अहिर तिला स्वतः वैयक्तिक भेटतात आणि त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. मग तो अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल, सभापती म्हणून माझ्याकडे असेल किंवा इतर कोणाकडेही असेल, महापालिकेचा प्रश्न असेल. आणि मला योगेशजींच्या प्रश्नावरती उत्तर द्यायचं आहे. मगाशी योगेशजींनी जे सांगितलं त्याच्यामध्ये कॅम्पा कोला सचिन अहिर राज्यमंत्री आहेत म्हणून त्यांना बंधन आहेत असं नाही आहे. तुम्ही जो विषय म्हटला तो BTT 40 आणि पोलीस हाऊसिंगचा म्हटला, ज्याच्यामध्ये इतर मंत्र्यांची पण आणि इतर मंत्र्यांच्या खात्याची इन्व्हॉल्वमेंट आहे. त्याच्यासाठी सचिन अहिरांना बंधनं आहेत. ती करत असताना त्यांना कॅबिनेट अप्रुव्हलला त्याला जावं लागेल, शासनाच्या धोरणात्मक निर्णयाला जावं लागेल. योगेशजींना या विषयावरती माहिती कमी आहे, कारण अजूनपर्यंत ते महापालिका हद्दीच्या बाहेरच पडलेले नाहीयेत. आणि ते जे म्हणतायत महापालिकेमध्ये मग ह्यांनी काय कामं केली? सरकार आपकी, झोपडपट्टी सुधार, प्रसाद जी, सरकार आपकी, मंत्री पद सचिन अहिर साहब के पास में 10 साल से सरकार, इस महाराष्ट्र में आघाड़ी की सरकार, और उसके अंदर भी पाठपुरावा, एक मंत्री का पाठपुरावा. अगर एक मंत्री अपने क्षेत्र के लोगों को न्याय नहीं दे सकता है, महाराष्ट्र और मुंबई उसको क्या करना चाहिए? बोलना चाहता हूं आप भी प्रसाद जी, आप लोग कह रहे हैं, वही बोलना है, हमारे 10 साल से पाठपुरावा कर रहे हैं, सिर्फ पाठपुरावा. योगेश जी आपण प्रसाद लाडना बोलू दो. बात सुनिए, आप मेरी बात सुनिए अभी. हाँ बोला बोला योगेश जी, आप मेरी बात बोला प्रसाद लाड बोला प्रसाद. हरीश रोगे साहब हमारे जो सीनियर लीडर है, कांग्रेस के सीनियर लीडर है, उन्होंने अभी बताया आपको कि आपका नॉलेज थोड़ा आधा है. नहीं, ठीक है ना, ठीक है. अपन कोणाच्या हम लोग कायदे से जाते हैं. हम लोगों ने 95 से लेके 2000 तक जो आप लोगों ने धमाल की, वैसे धमाल करना हम लोग नहीं चाहते हैं. हम लोगों को न्याय देना चाहते हैं. इसके लिए हम लोग 15 साल सत्ता में हैं और आगे के 5 साल भी सत्ता में रहेंगे. राज्य मंत्री होने के बावजूद अगर नाही परफॉर्मेंस नहीं होगा, 5 वर्षात धमाल तो केली, 10 साल के बाद धमाल आम्ही केली नाही म्हणून आम्ही 15 वर्ष मंत्री सत्तेत बन गया आहोत. हूं लेकिन कुछ कर नहीं पाया. प्रसाद जी, आप इसको क्या बोलेंगे? धमाल नहीं बोलेंगे तो क्या बोलेंगे? नहीं प्रसाद, आम जनता पीढ़ी में चल के जनता, ये सचिन अहिर साहब के, ये उनकी कॉन्स्टिट्यूएंसी में, पुलिस हाउसिंग की जनता सचिन अहिर साहब की कॉन्स्टिट्यूएंसी में, कैंपा कोला सचिन अहिर साहब की कॉन्स्टिट्यूएंसी में 10 साल से पाठपुरावा. आता बोलू दे. आता प्रसाद लाड बोलू. हाँ प्रसाद लाड बोला. राजेश जी, कॅम्पा कोलाचा विषय हा कोर्टामध्ये होता, न्यायप्रविष्ट होता. त्याच्यामुळे कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, कोणी गृहनिर्माण मंत्री याच्यामध्ये काही करू शकत नव्हता. आज ज्या वेळेला लोक रस्त्यावरती आली आणि न्यायालयाचा निर्णय झाला आणि ज्या वेळेला शासनाची भूमिका विचारण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा एक शासन म्हणून आम्ही भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. जसं ठाण्यामध्ये काही राजकीय लोकांनी त्याचा प्रयत्न केला की ठाण्याला क्लस्टर डेव्हलपमेंट लावली जावी. मुंबईमध्ये, ठाण्यामध्येही काही अनऑथराइज बांधकाम आहेत जी लिगल केली जातात,
त्यांना पेनल्टी भरली जाते. आज 35 वर्षानंतर नाही 30 नाही पण वर्षानंतर बरोबर आहे प्रसादलाल, हा कॅम्पा सगळा कोलाला इतिहास जर आला. हे न्याय बघा, देता येत आपण असेल, आपण एखाद्या- मुंबई आणि शहरी भागातले लोक हे दिवसभर वेगवेगळे चॅनेल्स, वर्तमानपत्र वगैरे बघत असतो, बातम्या जगत असतो. पण मला इथे एक विचारायचं आहे की ज्या वेळेला राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी अहो पण राजेशजी, ठाण्यामध्ये मला एक तुम्हाला सांगायचं आहे, महापालिकेमध्ये मागचे 20 वर्ष भाजप शिवसेनेची सत्ता आहे, तर महापालिका काय झोपली होती का? कॅम्पा कोलाचं बांधकाम झालं तेव्हा कॅम्पा कोलाचं बांधकाम म्हाडानी केलं नाही, कॅम्पा कोलाचं बांधकाम महाराष्ट्र शासनाने केलं नाही, त्या महापालिकेच्या आयओडीसीसीवर झालं. मग महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही अटक का नाही करत? त्या बिल्डरला अटक का नाही करत? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी परवानगी दिली आणि ज्यांच्या काळामध्ये हे बांधकाम झालं, तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई का नाही करत? योगेशजी बोला, BJP चे योगेशजी. leader आज डोकं वर करून आगे जाकर सांगतायत मैं हे इसके- शासनाने केलं. हे जे खापर आहे हे महापालिकेवर फोडलं पाहिजे आणि शिवसेना आणि भाजप सरकारवर नाही, फोडलं नाही, पाहिजे. पण या सगळ्या खापर फोडण्याच्या माझा उद्योगामध्ये स्पष्ट आरोप आहे या तुम्हाला. नागरिकांच्या अस्तित्वाची जी लढाई आहे किंवा या नागरिकांचं जे अस्तित्व आहे ते धोक्यात आलेलं आहे. मला इथे एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. बघा, ज्यावेळेला राष्ट्रवादीच्या आम्ही परत मंडळींनी एकदा तुम्हाला राजेशजी सांगतो ऐका ना की या प्रसाद ऐका, नागरिकांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी येणार आहे तिकडे, मी येणार आहे तिकडे, बरोबर आहे, मी येणार आहे तिकडे. पण ठाण्यामध्ये अनधिकृत इमारती ज्या आहेत त्या इमारतींसाठी जितेंद्र आव्हाड लढतात आणि मुंबईमध्ये कॅम्पा कोलासाठी लढायचं आणि कॅम्पा कोलाच्या निमित्ताने जिथे जिथे काँग्रेसची वोट बँक आहे त्याच्यावर आपलं आक्रमण आणि अतिक्रमण करायचं असा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि तोच प्रयत्न पृथ्वीराज चव्हाणांनी ओळखला. नाही तसं नाही आहे. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये भांडणं लावताय आणि तसं बिलकुल रोगे साहेबांमध्ये आणि आमच्यामध्ये भांडणं होणार नाहीत. पण आम्ही मला एक सांगा, मी चर्चा रोगे साहेबांकडून सुरू केली आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि लोकांच्या रोगे साहेब, तुम्हाला असं वाटतं की माध्यम तुमच्यामध्ये भांडणं लावतायत? खरं सांगा, अगदी प्रामाणिक. तुम्ही इतके पावसाळे राजकारणामध्ये पाहिले, तुम्हाला असं वाटतं की माध्यम तुमच्यामध्ये भांडणं लावतात आणि इतके तुमचे नेते खरंच दुधखोळे आहेत की माध्यमांनी लावलेल्या भांडणांवर भांडतील? पण तुम्ही भांडणं लावण्यात हो आता राजेशजी तुम्हीच भांडणं लावताय. नाही मी भांडण मी फक्त बोला, मुंबई आणि रोगे साहेब, तुम्ही ठाण्यावर. बोला. नाही मला रोगे साहेब आपली वेळ पूर्ण होते, त्यामुळे मला एक सांगा की माध्यम भांडणं लावतात असं तुम्हाला वाटतं का? नाही, कोण काय करताय याच्यापेक्षा आम्ही काय करायला पाहिजे याला बरं ठीक मी आहे, अधिक चला महत्त्व मुख्यमंत्री काय करणार? रोगे साहेब, आज मुख्यमंत्री ज्या भेटीगाठी आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या, भाजपच्या नेत्यांच्या, त्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते कशाच्या बाजूने उभे राहतील? संक्षिप्त स्वरूपात. मी अगदी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की त्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले प्रतिनिधी आपल्या भागातल्या मतदारांच्या वरती जर काही अशा प्रकारचं संकट आलं तर त्या बाजूने उभं राहिलं तर त्यांचं कर्तव्य त्यांचं राजकीय कर्तव्य, बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य काय आहे? भारतीय जनता पक्षाचं जे साहेब, भारतीय जनता पक्ष जाऊ दे, भारतीय जनता पक्ष जाऊ दे, मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य काय? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मुख्यमंत्री या ठिकाणच्या लोकांच्या बद्दल पूर्ण सहानुभूती आहे, परंतु हा जो प्रश्न आहे तो निव्वळ कॅम्पा कोल्हापूरचा मर्यादित नाही, तर मुंबई शहरामध्ये आणि मुंबई शहराच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसराबद्दल शहरांच्या बांधकामं झालेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा धोरणात्मक आणि कायदेशीर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि तो जर निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांची तयारी असेल, परंतु त्याचबरोबर आमचे मित्र पक्ष आणि त्याचबरोबर जबाबदार विरोधी पक्ष अगदी कळलं मला. रोगे साहेबांना काय म्हणायचं ते कळलेलं आहे. या जोपर्यंत सगळ्यांचा ज्या वेळेला हा प्रश्न या एका चर्चेमध्ये सुटणार नाहीये. मी वेळोवेळी या विषयावर चर्चा करणार आहे आणि माझी वेळ पूर्ण होते. हरीश रोगे साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद. योगेश वर्माजी आपल्यालाही धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसाद लाड यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतल्यामुळे नेमकं गृहनिर्माणाचं धोरण आणि राष्ट्रवादीला काय म्हणायचंय हे आपल्यापर्यंत पोहोचू शकलं. कोणी किती काही म्हटलं तरी जसं हरीश रोगे म्हणाले तसं सगळ्यांना एकत्र बसून हे धोरण बनवावं लागेल आणि तरच या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या आणि अनेक मुंबईकरांची, ठाणेकरांची, नवी मुंबईकरांची जी अस्तित्वाची लढाई आहे ती जिंकता येणार आहे. पण तोपर्यंत ही अस्तित्वाची लढाई आपापली करून हे सगळे राजकीय पक्ष बाजी मारतायत आणि त्यातही सगळ्यात आघाडीवर आहेत
ते सचिन अहिर, कारण त्यांनी ही लढाई त्या आधीच मुख्यमंत्र्यांची पंगा घेऊन सुरू केलेली आहे. त्यामुळे जिंकले तर सगळ्यात आधी अहिर जिंकतील आणि हरले तर सगळ्यात आधी अहिर हरतील. त्यामुळे अस्तित्वाची लढाई ही जितकी या रहिवाशांसाठी महत्वाची आहे तितकीच ती सचिन अहिरांसाठी देखील महत्वाची आहे. हेच आजच्या मुद्द्याचं सार आहे. आपण इथेच थांबणार आहोत. प्रसाद लाड आपल्याला खूप खूप धन्यवाद. योगेशजी आपल्याला धन्यवाद. हरीश रोगे साहेब आपले खूप खूप आभार. याबरोबर या ठिकाणी थांबतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच काही बातम्यांमधून आणि कार्यक्रमांमधून. तोपर्यंत नमस्कार. मुंबई में ऑनलाइन गेम की आड़ में चल रहा है जुए का कारोबार।